बोला सुनबाई, तुम्ही आमच्या लग्नाला खरंच परवानगी दिली? मी तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार आहे. म्हणजे वीरूनं जसं आम्हाला तुमच्या प्रेमाबद्दल सांगितलं, त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला पटवून दिलं, अगदी तसं तू तुझ्या वडिलांना सांग. कसं कधी बोलायचं ते तू वीरूशी बोलून घे. हां. हॅलो, बसला का आता विश्वास? पियू, जसं मी काकीला तयार केलं लग्नासाठी तसं तुझ्या डॅडींना तयार कर. वीरू, मला लय भीती वाटते. अरे पियू, तू नको आता लय विचार करूस. तू एक काम कर, उद्या भेट मला. आपण ना तुझ्या डॅडींना कसं तयार करायचं त्याच्यावर सविस्तर बोलूयात. हां. चल बाय. हां. एवढे वैश काकी, अहो तुमचं उपकार कसं पिढू हेच कळणं झालंय मला. पियूचं आणि माझं लग्न फक्त तुमच्यामुळे होतंय. अहो अरे अरे अरे, जी काय पाया पडायचं ना, आता जोडीनच पडायचं. काय चला, आपण काय उभं आहे, लग्नाची तयारी करायची आहे. चल चल चल. मम्मी, अगं मी तर पुढं मागं अंकुशराव पाटलाला हे सगळं कळल आणि तो त्या वीरूला चांगलीच अद्दल घडवला असं म्हणत होतो. पण तू तर त्याच्या बीपेक्षा मोठा डाव खेळला. यालाच राजकारण म्हणतात पृथ्वी. मला माहिती आहे तो अंकुशराव पाटील ह्यांचं लगीन लावून द्यायला कधीच तयार होणार नाही, आणि म्हणूनच मी ह्यांचं लगीन लावून द्यायला तयार झाले. आता बघच, ह्यांची लव्ह स्टोरी त्या पाटलामुळं आली ना तर यो वीरू जित्ताच राहणार नाही, आणि लोकांमुळं आली त्या अंकुशराव पाटलाची अब्रू चार चौघात राहणार नाही. म्हणजे दोन्हीकडनं फायदा माझाच आहे. आलं का ध्यानात? मम्मी, अगं तुझं डोकं कसलं जबराट आहे. तुझा तर नादच नाही करायचा. अरे ही सगळी आयडिया तुझ्यामुळं चालल्या मला. असंच डोकं चालवत जा. असल्या डोक्याची राजकारणात लई गरज असत्या. आता पुढं पुढं बघच कसं सगळं पद्धतशीरपणे होतंय. आता हे प्रेम कसं आणि कुठलं वळण घेतंय ते. लयच काय दिसतोयस, एवढ्या गडबडीने कुठे चाललायस? अहो ते वाईच पियूला भेटायला चाललो होतो. तरीच एवढा लाजतोयस. मला सांग, तिनं तिच्या घरी सांगितलं का? अहो नाही ना, तिला तेच कळणं झालंय की कसं सांगायचं. म्हणून मग मीच तिला म्हंटल की तू भेट, आपण ठरवू कसं सांगायचं ते. बर ठीक आहे, तिला म्हणाव सांग लवकर, उशीर करू नकोस. हा, कसं आहे वीरू, कधी एकदा तुझे डोक्यावर अक्षता पडतील आणि मी माझ्या जबाबदारीतनं मोकळी होईन असं झालंय बघ मला. जी काकी. वीरू, भेटायला निघालायस पण जरा जपून. म्हणजे तिनं तिच्या घरी सांगायच्या आधी अंकुशरावच्या डोळ्यावर यायला नको तुमचं हे प्रकरण. म्हणून जरा जपून भेटा. जी. कुठं भेटणार आहे? अहो ते पियूच्या घरामागे शेत आहे, तिथंच भेटतो आम्ही नेहमी. लईच डेअरिंग वाढले की तुझं. हा, डायरेक्ट विरोधकाच्या बालेकिल्ल्यात घुसूनच प्रेम करतोयस. असू असू दे, पण आता हेच विरोधक काही दिवसांनी आपले जवळचे पाहुणे होणार आहेत. जी काकी, येतो. मम्मी, तुला वाटतं का तो अंकुशराव आपल्या घरात मागणी घालायला येईल म्हणून? आला तरी त्याला माझ्या खेटराजवळ पण उभा करत नसते मी. उलट त्याला ढोपरावर रांगायला लावून भीक मागायला लावीन, माझी पोरगी पदरात घ्या म्हणून. लय माज करतो माझ्या विरुद्ध. काय नाही त्याच्यावरनं घाना फिरवला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी. म्हणजे समजा तू विनवणी करत आला
तर तू वीरू आणि त्या अंकुशरावच्या पुरीच्या लग्नाला होकार देणार होय? येळच येणार नाही. तू बघच आता मी काय करते ते. हॅलो, हा नमस्कार साहेब. आवाज चांगला आहे तुमचा. ओळखलं का काय मेल्यानं? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? अहो मी कोण बोलते त्याच्यापेक्षा काय बोलते हे लय महत्वाचं आहे तुमच्यासाठी. असं? अहो मग बोला की पटापटा. तुमची मुलगी पियू, अहो तिचं लफडं आहे का मुलाबरोबर? तोंड सांभाळून बोला. कुणाबद्दल बोलताय कळतंय का तुम्हाला? साहेब, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. मला माहितीये तुमचा ह्याच्यावर विश्वासच नाही बसणार. जरा तुमच्या घरामागच्या शेतामध्ये जाऊन बघा. तुमची लेक आणि ते पोरग दोघं बी तिथंच असतील. मला कसं माहिती? हॅलो 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 हॅलो, पियू पियू. सॉरी सुनबाई, तुम्ही तुमच्या प्रेमाचं तुमच्या बापाला सांगायच्या आधी आम्हीच सांगितलं. मम्मी, तुझ्या डोक्याचा नादच नाही करायचा. लय जबराट काम आहे बाबा तुमचं. माझ्या नादाला जो लागला ना त्याचा इशेच संपला. ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. पियू 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 पियू. पियू 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 पियू. जगदीशराव, पियू कुठे आहेत? आम्हाला काय माहिती हो? तुम्हाला काय माहिती म्हणजे? बहीण आहे ना ती तुमची, मग लक्ष ठेवता येत नाही का तुम्हाला तिच्यावर? नाही, प्रयत्न तर केलाच होता, पण तुम्हीच सांगितलं होतं ना पाळत ठेवण्यासाठी कुत्री पाळून ठेवल्यात म्हणून, आणि आम्ही तिला विषय सोडून. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. पियू पियू. साहेब काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? माने, आता आम्हाला एका बाईचा फोन आला होता आणि त्या आमच्या पियू बद्दल. नाही, आमच्या पियू असं वागणं शक्यच नाही. आमचे संस्कार असे आम्हाला दगा देणार नाहीत. पियू, लखन लखन, पियू कुठे आहेत? घरात नाही ती. काय म्हणाल ती बाई फोनवर? काय म्हणाली? ती बाई म्हणाली की आपल्या पियूचं कुठल्या तर पोराबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे आणि आता ती दोघं आपल्या घरामागच्या शेताजवळ बसलेत. आमच्या पियूचं असं वाकडं पाऊल पडणं शक्य नाही. तरी आम्हाला संशय होताच. गेले काही दिवस ना पियूचं वागणं जरा विचित्रच वाटत होतं. काय बोलताय जगदीशराव तुम्ही? हो, तुम्ही बोलताय त्यातलं एक अक्षर जरी खरं असेल ना, तर पियूचा आणि त्याच्या बरोबर जो कोणी आहे त्या दोघांचा पण जीव घेऊ आम्ही. आमच्या पोरीची बदनामी म्हणजे आमची बदनामी आहे. एक मिनिट, या सगळ्यांच्या पाठीमागं तुमचंच काहीतरी राजकारण नाही ना? जे काय राजकारण आहे
ते आपण तिथे गेल्यावर बघूच. शेता बोलावले ना, चला बघू तुमच्या पोरीचं नक्की काय चाललंय ते. दांडकी घ्या रे आणि लवकर चला. या सुनबाई या. सुनबाई काय तुझं एक काय बी असते. आता काय बी काय त्यात. हे बघ, तो तर सूर्यवंशांच्या घरची सून होणार आहेस आणि आता तर काकीनच ग्रीन सिग्नल दिलाय, मग घाबरायचं काय कारणच नाही. मला तर हे सगळं नाही का स्वप्नासारखंच वाटतंय. पण मी एक सांगते ती, ह्याच्यानंतर जेव्हा बी मी तुझ्या काकींना भेटेन ना, पहिले जाऊन त्यांची माफी मागेन. हे बघ पिऊ, मी माझ्या घरची एकदम क्लिअर केली आहे. आता तू तुझं केलं नीट लढव म्हणजे झालं. तेच तर कळना झालंय बी. हे सगळं जाऊन डॅडीसनी कसं सांगू. सांगावं तर लागणार आहे पिऊ. अरे हो, सांगणार तर आहेच मी. एक सांगू का, आजवर मी डॅडीसने जी काही मागितलंय ना, ते सगळं मला त्यांनी आणून दिलं. कुठलीच गोष्ट माझ्या मनाविरुद्ध नाही केली त्यांनी. आणि त्यामुळेच कुठेतरी खात्री वाटते की आपल्या लग्नाला ते नक्की परवानगी देते. अरे हे बेस्ट आहे. मग तू एक काम कर, डायरेक्ट तो डॅडींना ना आपल्या लग्नाचं सांगून टाक. अरे नाही 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 नाही, आपण जरा त्यांचं मूड बी बघितलं पाहिजे ना. हा, मग आता कसं सांगायचं. हा, आपण एक काम करूया. मी आहे ना डॅडीची चिठ्ठी लिहिते बघ. म्हणजे बघ, मी चिठ्ठी लिहिते आणि जाऊन डॅडीच्या फाईलीत ठेवते. म्हणजे डॅडी फाईल उघडतील, चिठ्ठी वाचतील आणि मग जी व्हायचंय ते होईल. बेस्ट आहे. हा. ए पण नाही नाही नाही, मागच्या याला चिठ्ठी लिहिली होती तेव्हा लई गोंधळ झाला होता. सगळंच फसलं होतं बघ. नाही नाही नाही, आता ती रिस्क मी आपल्या नात्याबद्दल नाही घेऊ शकत. हे मी बोलू का त्यांच्याशी. मग तर सगळंच संपलं. मग आता कसं सांगणार आहेस. तीच तर कळना झालंय ना विरू. बरं, घरात असं बी कोणी नाही ना जो ही सगळं मी डॅडीसनी सांगताना माझ्या संग उभं राहील, माझी बाजू मांडल. खरं सांगू का विरू, आज आई पाहिजे होती. तिने माझ्या भावना ना नक्की समजून घेतल्या असत्या बघ. मला एक गोष्ट माहिती आणि मला खात्री आहे, आईने डॅडीसनी पटवून दिलं असतं की तूच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. हे अशी घाबरायची वेळच आली नसती बघ माझ्यावर. आईची लई आठवण येते. माझ्या आयुष्याचा एवढा महत्वाचा क्षण आहे आणि माझ्यापाशी माझी आईच नाही. आमच्या मागे ही गुण उधळते का तू. बिनाईची पोर म्हणून तुम्हाला लाडा कोडात वाढवलं. तुम्हाला कधी कसली कमतरता पडू दिली नाही आणि त्याची अशी परतफेड करताय तुम्ही. आमच्या विरोधकाच्या पोराबरोबर ही असे चाळे करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. डॅडी, माझा आणि हिरूचं एकमेकांवर लई प्रेम. चुप.
एक शब्द बाहेर काढायचा नाही तोंडातनं, नाहीतर जीभ हसडून हातात टिवेल. अहो या पिऊची काय चूक आहे? तोंड बंद ठेव. विरू डॅडी नाना सोड. नाना डॅडी तोंड उचकटायचं नाही आमच्या समोर. आमचा एवढा मार खाऊन परत आमच्याच पुरीला नादी लावायची कशी हिंमत झाली रे तुझी? आमच्या पुरीला फसवून राजकारण करतोय का? आता आम्ही दाखवतो तुला राजकारण काय असतं आणि कसं असतं ते. ए तुडवा याला. डॅडी नाही हो, आमचं खरंच एकमेकांवर लई प्रेम आहे डॅडी. यात कसलंच राजकारण नाहीये. इतका तुडवा की परत आयुष्यात पिऊचं नाव नाही घेतलं पाहिजे. मार. विरू डॅडी ऐका ना डॅडी. डॅडी चल. डॅडी डॅडी ऐका ना डॅडी. डॅडी मला वेडवायला प्रेम आहे डॅडी. प्रेम आहे हा? बापाच्या इज्जतीचे धिंडवडे काढताना लाज वाटली नाही? आज तुझं सगळं प्रेम बाहेर काढतो. चल. चल. डॅडी ऐका ना डॅडी. लय लाड झाले तुझे. डॅडी चल. आम्ही साऱ्या दुनियेला ओरडून सांगतोय की आमच्या पुरीचं पाऊल कधीच वाकडं पडणार नाही, आणि तुम्ही इथं चार चौघात आमच्या आबरूचं खोबरं करायला निघालाय. डॅडी पण मी असं काय केलं डॅडी? प्रेमच तर केलं ना विरूवरती. तेच नकोय आम्हाला. परत त्या पोराचं नाव काढायचं नाही आमच्या मोर. अगं प्रेम बिम काही नाही हे. त्या कांचन सूर्यवंशीच्या सांगण्यावरनं तो तुला बोलवतोय आणि तू बोलत चाललीये. विरू मला बोलवत नाहीये. त्याचं कळत नाही प्रेम आहे माझ्यावर डॅडी. मी नाही राहू शकत डॅडी त्याच्याशिवाय. तर मग तुम्ही मेला तरी चालेल. डॅडी मेला तरी चालेल आम्हाला. पिऊ, एक बाप म्हणून आम्ही काय कमी केलं? तुम्हाला जे पाहिजे ते दिलं. तुम्हाला आमचा राजकीय वारसदार बी केलं. त्याचा हा असा पांग पेडला तुम्ही. आम्ही तुम्हाला लय मोकळीक दिली. आता तुम्ही बघा आम्ही त्या पोराची कशी चामडी लोळवतोय ते बघा. प्लीज ना पुढे ते पोरग तुमच्यावरच काय कुणावरच प्रेम करायच्या लायकीचा राहणार नाही. बघा तुम्ही. डॅडी डॅडी नाही थांबा डॅडी. सोडा मला. नाही डॅडी थांबा. सोडा. डॅडी डॅडी सोडा. डॅडी थांबा.